रायगड जिल्ह्यातील धरणं आणि धबधब्यांवरती पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती। सुट्टी असल्याने पावसाळी पर्यटनाचा आनंद दिसून येत होता। अलीकडे कर्जतमधील धबधब्यांवर झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ठिकठिकाणी धबधबे धरणांवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। कोकणाने निसर्गाला भरभरून दिले आहे आणि या वर्षी जो पाऊस झाला कोकणात, या पावसामुळे संपूर्ण कोकणचा परिसर जो आहे तो हिरवागार झालेला आहे। नद्या नाले तुडुंब भरलेले आहेत, धरणं जी आहेत ती ओसंडून वाहत आहेत, धबधबे वाहायला लागलेले आहेत आणि आपण पाहताय की या धबधब्यांवरती मुंबई पुण्याचे जे पर्यटक आहेत ते पर्यटक मोठ्या संख्येने दर शनिवार रविवारी दाखल होत असतात। इथला जो पावसाळी पर्यटनाचा आनंद जो आहे तो आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथं येत असतात। परंतु या पर्यटनाच्या कालावधीमध्ये कुठेतरी दुर्घटना घडण्याची शक्यता असते आणि या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आले आहेत। आपल्यासोबत पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भौड आहेत। आपण त्यांनाच विचारूया कशा पद्धतीनं ही इथं सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। सर, तिनविरा धरण असेल किंवा बीडवागळे धरण असेल, आपल्या परिसरात जी धरणं येतात, कशा पद्धतीने इथं आपण सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे? आम्ही रात्रीच सगळं नियोजन केलेलं आहे। नियोजनाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी 3-3 लोक आम्ही नेमलेले आहेत। स्वतः मी पेट्रोलिंगसाठी आहे। प्रत्येक ठिकाणी 1-1 तासाचं अंतर पडतोय, त्याप्रमाणे जाऊन मी चेक करतो। असं काही आढळून आलं किंवा काही अपराय गोष्टी जर दिसल्या तर त्याचा ताबडतोब मी नियंत्रण करतो आणि त्याच्यानंतर आमचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा इथं धबधब्यावर जी आता आलेली संख्या आहे दिसते तुम्हाला, ती वरती चढू नये किंवा कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही बरीचशी उपाययोजना केलेली आहे। तसेच ट्रॉफिक होऊ नये म्हणून आम्ही ठिकठिकाणी कोयना नाक्याच्या पेजारीवर आणि इथंसुद्धा मी 2 ट्रॉफिकचे पोलीस ठेवलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी 3-3 कर्मचारी आमचे आहेत, ते चांगले सतर्क आहेत। इथं जे पर्यटक येतात त्यांना इथं सुरक्षित त्यांचा जो आनंद आहे तो लुटण्यासाठी आपण काय आवाहन कराल? सुरक्षित म्हणजे त्यांनी आपलं जे आहे निसर्गामध्ये जे मिळतं आहे ते त्यांनी घ्यायला पाहिजे। कुठल्याही बाकीच्या अनिश्चित गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे त्यांनाही धोका पोचू शकतो आणि आम्हालाही त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो। अशा घटना त्यांनी टाळाव्यात आणि त्यांनी निर्भीडपणे कुठलाही संकोच न बाळगता व्यवस्थितपणे आपलं त्यांनी मनोरंजन किंवा आपली जी हे आहे हौस ते पूर्ण करावी। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।